1.5 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर। अतुल देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने खेड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार। शरद पवार पक्षाची साथ सोडणं हे खेड तालुक्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय। अतुल देशमुख यांच्या सोबत माजी सभापती, आळंदी राजगुरुनगर नगर परिषदेतील माजी नगरसेवक, खेड पंचायत समितीच्या माजी सदस्यांसह शेकडो समर्थक धनुष्यबाण हाती घेणार। राजगुरुनगर नगर परिषद, आळंदी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, बाजार समितीचे 2 संचालक, पश्चिम पट्ट्यातील अतुल देशमुख समर्थक गावचे सरपंच आणि विविध कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी अतुल देशमुखांसोबत शिवबंधन हाती बांधणार। आठवड्याभरात पक्षप्रवेश होईल। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्याकडून अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशावर केलं शिक्कामोर्तब। अतुल देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाला कोणाच्याही विरोधाचा प्रश्नच नाही। विरोध असल्यास समजूत काढणार, जिल्हा प्रमुखांनी केलं स्पष्ट। खेड तालुक्यात होणार देशमुख यांच्या पक्षप्रवेशाचा जंगी सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार। शिवसेना प्रवेशासाठी वरिष्ठ स्तरावर भेटीगाठी झाल्यात। प्रवेशासाठी मी पॉझिटिव्ह असून खेड तालुक्याच्या विकासात्मक बाबींबाबत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 2-3 मुद्द्यांवर चर्चेनंतर पक्षप्रवेश। जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांच्या माध्यमातून अतुल देशमुख यांची शिवसेना पक्षात एंट्री होणार। उरण पनवेल भीमाशंकर शिरूर रस्त्याचा प्रलंबित प्रश्न, पश्चिम पट्ट्यातील विकास कामं, बुडीत बंधारे, मंजूर सबस्टेशन, एक्सप्रेस फीडर आदी विकासाचं विजन डोळ्यासमोर। वाशेरे नायफड गट मागास राहिला त्यावरही लक्ष द्यायचंय। राजगुरुनगर नगर परिषद विकास आराखड्यावर सत्तेच्या माध्यमातून विकासात्मक भर देण्याचा विचार, अतुल देशमुखांनी स्पष्ट केली भूमिका। जिल्हा परिषदेच्या कुरळी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार इंदिरा निलेश थिगळे यांच्या परिचय पत्रकाचं माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते प्रकाशन। यावेळी तालुका अध्यक्ष कैलास सांडवोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश थिगळे, इच्छुक उमेदवार इंदिरा थिगळे यांच्यासह कुरळी गटातील कार्यकर्त्यांची उपस्थिती। कोरोना काळात अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शाळांना शालेय साहित्य वाटप तसेच परिसरातील धार्मिक कार्यात देणगी देऊन थिगळे परिवाराने जपला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर। नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत आळंदी नगर परिषद क्षेत्रात विकास कामांचा भूमिपूजन सोहळा। आळंदी येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भक्त निवास आणि घाट बांधणी भूमिपूजन, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रकाशनासह रुग्ण तपासणी केंद्र उद्घाटन सोहळा।